तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी ती खासदार सुप्रिया सुळेंनी केली। 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही, देशमुख कुटुंबियांची सरकारने चेष्टा लावली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पोलीस तपासावरही सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केलेत। संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाला तब्बल 50 दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही। एवढं तंत्रज्ञान उपलब्ध असताना, AI उपलब्ध असताना आरोपी कसा सापडत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला? आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही। काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना। आम्ही काय मागणी करतोय? आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये? म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत। रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे? तर सरपंच हत्या प्रकरणावरनं आरोपांच्या फैरीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी काल भावनिक साथ दिल्याचं पाहायला मिळालं। सतत होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण दिलं। मुलांना त्यांचे मित्र काय म्हणत असतील असं भावनिक वक्तव्य मुंडेंनी केलं। यावर आता सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलं। धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीचा उल्लेख केला, हे ठीकच आहे, पण त्यांनी आपल्या मुलीचा विचार करताना संतोष देशमुखच्या मुलीचा विचार केला असता तर बरं वाटलं असतं, असा टोला सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे। ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या TV ह्याच्यावर पाहिला, त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे। मी त्यांची बायको राजेश्री एक अतिशय चांगली महिला आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे। त्यांच्या लहान मुलांचा या कशाची काही संबंध नाही। पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद होता। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। पद वाचवण्यासाठी मुंडेंना दिल्लीत जावं लागलं आणि त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, तर त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय? तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयात पोहोचलेले आहेत। रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे हे 3 आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात पोहोचलेत। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झाले। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल, आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। 2 दिवसात कुठला निर्णय होणार आहे? चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा। आता तुम्हाला सांगत नाही, जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करू। राज्यात महायुतीचं